सरकारला मी परत परत सांगतोय की जनउद्रेक होण्याच्या अगोदर आपण शहाणे बना, लोकांच्या भावना समजून घ्या, ईव्हीएम बंद करा आणि बॅलेट पेपरवरती निवडणूक घ्या. आणि नांदेड विधानसभेच्या 6 मतदारसंघामध्ये भाजप युतीचे उमेदवार निवडून आले आणि त्याच बूथमध्ये दुसऱ्या ईव्हीएमच्या माध्यमातून लोकसभेची निवडणूक झाली. तर त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडून आला. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, ते म्हणजे आवळा देणे आणि कोहळा लुटणे. म्हणजे छोटंसं यश द्यायचं आणि मोठा भोपळा हा पदरात पाडून घ्यायचा. ज्या मतदारांना 3 ते 5 मिनिटांपूर्वी एक ईव्हीएमचं बटन दाबलंय, तोच मतदार दुसरं ईव्हीएमचं बटन दाबायला गेल्यानंतर त्याचा हात पहिल्यांदा तो पंजावर जातोय, नंतर तो कमळावर कसं काय जाऊ शकतो. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अतिशय म्हणजे आश्चर्यचकित व्यक्त केले जात आहेत. आज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जे आहे ईव्हीएम हटाव कृती समिती स्थापन करून काही लोकांनी जे आहे नागरिकांनी निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना, ईव्हीएम हटाव आणि बॅलेट पेपरवर मतदान घ्या अशी त्यांची मागणी आहे. तर काही नागरिक आहेत आपल्यासोबत. एक बुद्धिजीवी वर्गामध्ये तुम्ही गणला जाता उत्तम भैया, काय सांगाल ही जी निवडणुका जे झाल्या राज्यभरात लोकसभा निवडणुकीनंतर अगदी 4 महिन्यात आताच विधानसभा निवडणुका झाल्या, परंतु अशी म्हणजे लाट वाटत नव्हती महायुतीची किंवा भारतीय जनता पार्टीची, परंतु अचानक जे निकाल लागले तर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. तर ह्या निकालाकडे कसं बघता तुम्ही? आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, ते म्हणजे आवळा देणे आणि कोहळा लुटणे. म्हणजे छोटंसं यश द्यायचं आणि मोठा भोपळा हा पदरात पाडून घ्यायचा. अशा पद्धतीचं माइंड सेटअप करून आणि एक स्ट्रॅटेजिकल काम संघ परिवार भाजप यांच्याकडून काँग्रेसनंतर वेगळ्या पद्धतीने सुरू झालेलं आहे. ईव्हीएमच्या बाबतीत ज्यावेळी आम्ही आंदोलन करत होतो तर आम्हाला प्रश्न विचारले जातात की काँग्रेसच्या काळात ईव्हीएम आली त्यावेळी तुम्ही काय बोलत नव्हता. ही वस्तुस्थिती आहे. आम्ही काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा ईव्हीएमला विरोध केलेला आहे आणि आज सुद्धा मोठ्या प्रमाणात विरोध करतोय. त्याचं कारण असं आहे की काही गोष्टी दिसून येत नव्हत्या, परंतु आज महाराष्ट्राचा विचार जर का आपण केला तर आपण नांदेडचं उदाहरण घेऊयात. नांदेड लोकसभा निवडणूक आणि नांदेड विधानसभा निवडणूक हे एकत्र झाली. नांदेड लोकसभा निवडणुकीला जो बूथ होता, नांदेड विधानसभा याला जो बूथ होता, त्या बूथवरती एकीकडं लोकसभेची ईव्हीएम मशीन ठेवण्यात आली होती, दुसरीकडं विधानसभेची निवडणूक ईव्हीएम ठेवण्यात आली होती. तर नांदेड विधानसभेच्या 6 मतदारसंघामध्ये भाजप युतीचे उमेदवार निवडून आले आणि त्याच बूथमध्ये दुसऱ्या ईव्हीएमच्या माध्यमातून लोकसभेची निवडणूक झाली. तर त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडून आला. ज्या मतदारांना 3 ते 5 मिनिटांपूर्वी एक ईव्हीएमचं बटन दाबलंय, तोच मतदार दुसरं ईव्हीएमचं बटन दाबायला गेल्यानंतर त्याचा हात पहिल्यांदा तो पंजावर जातोय, नंतर तो कमळावर कसं काय जाऊ शकतो. हा सायकोलॉजिकल इफेक्ट सुद्धा आपण विचारात घेतला पाहिजे आणि माणसाचा IQ लेवल देखील आपण विचारात घेतली पाहिजे. मतदार ज्यावेळी घरातून मत तयार करून जातो, तो मत तयार करून गेल्यानंतर त्याचं मत 5व्या मिनिटाला किंवा दुसऱ्या मिनिटाला बदलत नाही. एक तर मतदाराची मत देण्याची मानसिकता तयार होण्याचे टप्पे असतात आणि शेवटच्या टप्प्यामध्ये किंबहुना काही मतदार तर ईव्हीएम समोर गेल्यानंतर मतदान करतात. तर ह्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या आकडेवारीवरून असं लक्षात येतंय की लोकसभेला पडलेल्या मतापेक्षा, नांदेडचं उदाहरण देतो मी तुम्हाला, लोकसभेला पडलेल्या मताच्या पेक्षा विधानसभेच्या मतामध्ये युतीचे 25% मतं वाढलेले आहेत. महायुतीचे 25% मतं वाढलेले आहेत. दुसरं उदाहरण आपण घेऊयात, कराडचं उदाहरण घेऊयात. कराड लोकसभा मतदारसंघामध्ये जेवढं मतदान झालं किंवा जेवढे मतदान नोंदणीकृत होते लोकसभेला जेवढे मतदार नोंदणीकृत होते तर साधारणतः 3 ते 4 महिन्याचा कालावधी मिळाला सगळीकडे मिळालेला आहे. परंतु 3 ते 4 महिन्याच्या कालावधीमध्ये 1000, 2000, 5000, 6000, 7000 जास्तीत जास्त ते 8000 मतदार वाढू शकतात. परंतु कराड मतदारसंघामध्ये लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या टप्प्यामध्ये 40 ते 43 हजार मतं वाढलेली आहेत. ही मतं कुठून वाढली, का वाढली, कशी वाढली, हा मुद्दा झाला.
निवडणूक प्रक्रियेमध्ये सुप्रीम कोर्टाने जे काही गायडन्स दिलेलं आहे, वेगवेगळ्या पिटिशन्स सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झाल्या. त्या पिटिशनच्या माध्यमातून लोकांनी असं सांगितलं की आम्हाला संशय असं आहे म्हटल्यानंतर काही पिटिशनरचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला आणि बूथमध्ये ज्यावेळी निवडणूक उमेदवाराचा एजंट, ज्याला आपण बूथ एजंट म्हणतो, तो बूथ एजंट ज्यावेळी मतदान प्रक्रिया सुरू होते, ज्यावेळी तो जातो त्यावेळी त्याला एक फॉर्म दिला जातो. त्या फॉर्ममध्ये ज्याला आपण मॉब ड्रिलिंग म्हणतो किंवा ईव्हीएमची चाचणी ज्यावेळी होते त्यावेळी सर्व पक्षाच्या अपक्षाच्या पोलिंग एजंटसह सर्वांना तिथे बोलून घेतलं जातं. बोलून घेतल्यानंतर ते मशीन त्यांना डेमो करून दाखवला जातो आणि त्यांना ते जसे ज्या पद्धतीने कॅल्क्युलेटरचं आपण बटन दाबतो त्या पद्धतीने बटन दाबलं जातं आणि त्यांना दाखवलं जातं की सर्व आकडे 0-0 आलेत का बघा. सकाळच्या पहिल्या एकही मत न पडण्याच्या अगोदरची प्रक्रिया 0-0 आकडे आलेत का बघा म्हणून सांगितलं जातं. ते झाल्यानंतर पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर म्हणजे मतदानाचा टाइम 5चा 6चा जरी असला आणि त्या सर्कलमध्ये समजा 500, 600 किंवा 50, 100 मतदार असतील तर त्या सर्व मतदारांना मतदान करण्याचा अधिकार आहे. 5 नंतर मतदान करण्याचा अधिकार कुणाला नाही. जे मतदार त्या सर्कलमध्ये नसतात त्यांना मतदानाचा अधिकार नाही, परंतु जे सर्कलमध्ये असतात ते मग 500 असतील किंवा 200 असतील किंवा 50 असतील त्या सर्वांना मतदानाचा अधिकार असतो. त्या सर्कलमध्ये असलेल्या सर्व मतदारांचे मतदान झाल्यानंतर मतप्रक्रिया संपल्यानंतर परत तो तिथला निवडणूक निर्णायक अधिकारी तो ईव्हीएमचं बटन दाबतो. ईव्हीएमचं बटन दाबून तो सांगतो की ह्या बूथवरती 1000 मतं होती, ह्या बूथमध्ये 722 मतं पडलेली आहेत. त्या सगळ्यांना विचारतो खरं आहे का, खरं आहे. ते 722 आकडा येतो. 722 आकडा आल्यानंतर सांगितलं जातं की 222 ह्या महिलांचं मतदान आहे आणि 500 मतदान हे पुरुषांचं आहे. तुम्हाला मान्य आहे का? मान्य आहे. हे मान्य करून घेतलं जातं. ते मान्य करून घेतल्यानंतर त्या पद्धतीनं टोटल मतदान 722 झालं. त्यामध्ये पुरुष एवढे आणि महिला एवढ्या आणि एवढं मतदान होतं. म्हणजे 1000 मतदान होतं, त्यामध्ये 722 मतदान झालं. त्या 222 महिला होत्या, 500 पुरुष होते. ही आकडेवारी लिहिली जाते. ही लिहिलेल्या आकडेवारीवरती तो निवडणूक निर्णायक अधिकारी सही करतो. त्यानंतर पोलिंग एजंट सही करतो आणि सर्व पक्षाचे पोलिंग एजंट सही करतात. त्याच्यात 3 फॉर्म काढले जातात. ते 3 फॉर्म काढल्यानंतर एक फॉर्म हा पोलिंग एजंटला दिला जातो, एक फॉर्म ईव्हीएम बरोबर जोडला जातो आणि एक फॉर्म हा जिल्हाधिकारी किंवा त्या जिल्ह्याचा निवडणूक निर्णय अधिकारी याच्याकडे ठेवला जातो. म्हणजे तुमचं म्हणणं काय? माझं म्हणणं असं आहे की हे सिद्ध झालेलं आहे, हे ऑब्जेक्शन्स आहेत. अशा पद्धतीचं महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत की झालेलं मतदान आणि मोजलेलं मतदान, झालेलं मतदान आहे 58.2% आणि मोजलेलं मतदान आहे 62%. 62 ते 63% महाराष्ट्र राज्यामध्ये साहेब 5 ते 6% मतदान हे वाढवलेलं आहे. हे मॅनिक्युलेशन केलेलं आहे. हे लोकशाहीवर हत्या केलेली आहे आणि मताची चोरी केलेली आहे. या चोरांना धडा शिकवण्यासाठी लोक आज रस्त्यावर येत आहेत. सरकारला मी परत सांगतोय की जनउद्रेक होण्याच्या अगोदर आपण शहाणे बना, लोकांच्या भावना समजून घ्या, ईव्हीएम बंद करा आणि बॅलेट पेपरवरती निवडणूक घ्या. अन्यथा या देशामध्ये याचं समर्थन करत नाही. मी परत सांगतोय की जे बांगलादेशला घडलं, जे श्रीलंकेला घडलं ते या देशामध्ये घडू नये. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला लोकशाही दिलेली आहे. लोकशाही देत असताना असंख्य क्रांतिकारांनी, शहीद भगत सिंगांनी स्वतः फाशीवर गेलेले आहेत. त्यांच्या रक्ताला स्मरून त्यांच्या रक्ताची आण ठेवण्यासाठी आम्ही सर्वजण शांत आहोत. जनता शांत आहे, परंतु जनतेचा उद्रेक होणं हे लोकशाहीला घातक आहे. आम्ही लोकशाही समर्थक आहोत, म्हणून आम्ही सरकारला विनंती करतो आहोत की ज्या महाराष्ट्र सरकारकडं, महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडं ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्या तक्रारीचा निपटारा करा. त्या तक्रारीवरती बसू नका. भारत सरकारचे निवडणूक आयुक्त शेरोशायरी करत बसलेले आहेत. त्यांना शेरोशायरी करू नका म्हणून सांगा. तुमच्याकडे आलेल्या तक्रारीचं निवारण करा. तक्रारीचं निवारण जर झालं नाही तर पोलीस प्रशासनाला माहिती आहे, एनसीचं रूपांतर हे खुनामध्ये, मर्डरमध्ये आणि दंगलीमध्ये होतं. एनसी जर एखाद्यावर अन्याय अत्याचार झाला तो पोलीस स्टेशनला गेला, त्याने जर नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स रजिस्टर केला, तो नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स जर पोलिसांनी रजिस्टर करून चौकशी केली तर तो त्याच्या
मार खाणाऱ्याच्या मनातला आणि मारणाऱ्याच्या मनातला उद्रेक शमतो आणि पुढचा अनर्थ टळतो. परंतु पोलिसांनी जर का NC वरती दुर्लक्ष केलं तर त्या NCचं रूपांतर मोठ्या FIR मध्ये होऊ शकतं. तर ही मला या भारत सरकारला चेतावणी देण्याचं काम मी या ठिकाणी करतोय, या सोलापूरच्या जनतेच्या वतीनं करतोय, महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं करतोय. तमाम भारतातील युवक बेरोजगार जे आज नागवलेले आहेत, आज त्रस्त झालेले आहेत, त्यांना नोकऱ्या नाही आहेत, भयानक महागाई वाढलेली आहे, नोकरी नाही, महागाई वाढलेली आहे. कुठल्याही पद्धतीचं शेवटी ईव्हीएम बंद करा हे तुमची मागणी. ईव्हीएम बंद झालं पाहिजे. ईव्हीएम जर बंद होत नसेल, टेक्नॉलॉजीला आमचा विरोध नाही आहे, ईव्हीएम जर बंद पहिली मागणी ईव्हीएम बंद झालं पाहिजे. दुसरी मागणी ईव्हीएम बंद होत नसेल तर 100% व्हीव्हीपॅटची गिनती झाली पाहिजे. म्हणजे व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम चे टॅली करा. टॅली झालं पाहिजे. हा. व्हीव्हीपॅटची गिनती करा ना तुम्ही. 2 दिवसाच्या वेळी 4 दिवस लागू द्या. जगातली सर्वश्रेष्ठ लोकशाही आहे. 2 दिवस निवडणूक निकाल लवकर जाहीर केला म्हणजे तुम्ही कुठला शेर मारलेला आहे. 4 दिवस निवडणूक निकाल उशिरा झाला तरी देशातील जनता सहन करेल, परंतु मताची झालेली चोरी देशातील जनता सहन करणार नाही. आणि सरकारने याकडं अत्यंत संयमानं लक्ष द्यावं, लक्ष देईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. जय भीम. आपल्यासोबत होते सोलापुरातील ज्येष्ठ नेते आणि बुद्धिजीवी वर्गातील उत्तम भैया नवगिरे यांनी अतिशय विश्लेषणात्मक प्रतिक्रिया दिलेल्या आहे. इरफान शेख, सोलापूर.